उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घात त्यांच्याच नेत्यांनी केला आहे. त्यांच्या नेत्याला माहीत होते त्यांच्या कागदपत्रामध्ये पूर्तता नाहीये, तरी देखील त्यांना पालिका निवडणुकीमध्ये उभे केले. त्यामुळे त्यांचा घात दुसरा तिसरा कोणी केला नसून त्यांच्याच नेत्यांनी केला असल्याचा घणाघात काळे गटाचे विजय त्रिभुवन यांनी शुक्रवारी 3 जुलै सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. गुरुवारी भारतीय जनता पार्टी कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या आरोपांचा काळे गटाने चांगलाच समाचार घेतला आहे. दरम्यान यावेळी विजय त्रिभुवन म्हणाले की जितेंद्र रणशूर म्हणजेच पूर्ण समाज नाही, हा गोड गैरसमज त्यांनी काढून टाकावा. समाजाला काय खरं आणि काय खोटं हे कळतं. ज्यांना या अगोदर कधी निळा गमछा घालायचे माहीत नव्हते, कोणत्याही पत्रकार परिषदेत त्यांनी निळा गमछा घातला नाही, आता त्यांना समाज आठवायला लागला आहे. तसेच जितेंद्र रणशूर यांचे म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशी अवस्था झाली आहे. जात पडताळणी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे यात समाजाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या नेत्यांनी 35 ते 40 वर्ष सत्ता भोगली. त्यांच्या नेत्याने समाजाला काय दिले? या उलट दिवंगत माजी खासदार लोकनेते शंकररावजी काळे साहेब यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम कोळपेवाडी इथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले स्मारक काळे साहेबांनी बांधले आहे, याचे भान ठेवा. या पत्रकार परिषदेला रवींद्र धिवर, राजेंद्र उशिरे, राजेंद्र पगारे, दिनकर खरे, रवी शिंदे, मनोज शिंदे, संजय दुशिंग, सुनील मोकळ, दिनेश कांबळे, नंदू कोपरे यासह समाज बांधव उपस्थित होते. तुम्ही एकटे म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. जर आज तुम्ही कोपरगाव तालुक्यात बघितलं तर जवळजवळ 90% समाज हा आशुतोष दादांच्या पाठीमागे. त्याच्यामुळे तुम्ही समाजाची दिशाभूल करू नका. समाज हा तुम्ही किती निळे गमजे घाला, किती पण खोट्या बातम्या पसरावा, तरी समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा समाज आहे. हा समाज कधीही कुणाच्याही भूलथापेला बळी पडणारा नव्हे. कारण या समाजाने 2019 मध्येच दाखवून दिलं की आम्ही कोणाच्या पाठीमागे आहे. म्हणून तुम्ही असं काही समजू नका. हा तुमचा गोड गैरसमज हा काढून टाका. आणि आज जी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, कारण तुम्ही बघितलं असन काल एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्यावरती काही आरोप करण्यात आले आणि ते आरोप सगळे बिनबुडाचे आरोप आहे. आणि कालच्या नगर जी पत्रकार परिषद झाली तिच्यात एक गोष्ट पाहण्यासारखी होती. इलेक्शन होऊन 6 महिने होऊन गेले आणि ज्यांनी काल पत्रकार परिषदा घेतल्या त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या. त्यावेळेस त्यांना निळा गमछा कधी आठवला नाही. कालची जी पत्रकार परिषद झाली, निळा गमछा घालून समाजावर फार मोठा अन्याय झाला असे ते टाहू फोडत होते. आता समाजावर अन्याय कसा झाला याचं आत्मपरीक्षण ज्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की आमदार आशुतोष दादा काळे हे दलित समाजाला नेहमी खच्ची करण्याचं काम करतात. हे कोणत्या अनुषंगाने बोलले हे काही मला समजलं नाही आणि समाजाला सुद्धा समजलं नाही. कारण जर आमदार आशुतोष दादा काळे यांनी जर समाजाची खच्ची केली असती तर या काळे परिवाराने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नसती आणि तुमची चिठ्ठी सुद्धा टाकलेली असताना तुमचं दुर्भाग्य का तुमची चिठ्ठी निघली नाही. या काळे परिवारानेच तुम्हाला मोठं केलेलं आहे. जे नगरपालिकेचं तिकीट तुम्हाला कोणी देत नव्हतं, कोपरगाव तालुक्याचे धान्या वाघ म्हणून संबोधले जाणारे लोकनेते अशोक दादा काळे यांनी तुम्हाला नगरपालिकेची उमेदवारी दिली
आणि तुम्हाला निवडून सुद्धा आणलं, परंतु तुम्हाला त्याची जाणीव राहिली नाही. तुम्ही जे नको ते आरोप करताय, समाजाला हे आरोप पटत सुद्धा नाही. आणि तुम्ही बघा याच्या पहिले काय होते ते आणि आता काय झाली. म्हणजे ती एक काहीतरी कविता आहे, कोण होतास तू, काय झालास तू, ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली. ज्या पक्षात ते मागच्या पंचवार्षिकला निवडणूक लढले त्याच पक्षाने त्यांचा पराभव केलेला होता. आणि पुन्हा आता ज्या पक्षातून ते उमेदवार निवडून आले, ज्या पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष केलं, त्याच पक्षाने आज त्यांचा घात केलेला आहे. हे आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. हे समाज जाणतोय, समाजाला सगळं माहिती का हा घात कोणी केला. जर तुम्हाला माहित होतं हा प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही जर तुमच्या नेत्याला सांगितलेलं होतं, तरी नेता म्हणतो की नाही भरा तुम्ही फॉर्म, मग हा घात कोणी केला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, ही लोकशाही दिली, त्या लोकशाहीचा तुम्ही घात केल्यासारखा आहे. आणि हा घात करू नका. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, कायदे दिले, त्या कायद्याच्या माध्यमातून समोरचा जो व्यक्ती असेल त्यांनी तुमचं पूर्ण मागचा पुढचे कागदपत्र बघितले, त्याच्या त्रुटी आढळल्या आणि त्यांनी कलेक्टर यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना तो न्याय मिळाला. कारण हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. याच्या जात धर्म पंथ कोणालाच हा कायदा सोडित नाही. एकदा जर कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकले तर हा कायदा सोडत नाही. म्हणून तुमच्या विरोधात निकाल गेला. तुमच्या विरोधात निकाल गेल्याच्या नंतर तुम्हाला लोकशाही मार्गाने तुम्ही अपील करा, पुढे जायचं तिकडे जा. तुम्हाला न्याय मागण्यासाठी ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली. परंतु तुम्ही ते न करता तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन राहिले. या कोपरगाव तालुक्याचे आमदार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालले, तुम्ही त्यांच्यावर टीका करू राहिले. अरे ज्या पार्टीचं आज तुम्ही काम करताय त्या पार्टीने जवळजवळ 35-40 वर्ष सत्ता भोगली. माझा त्यांना प्रश्न आहे, त्या पार्टीने समाजाला काय दिलं हे मला सांगा. गेली 6-7 वर्षापासून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार हे आमदार झाल्याच्या नंतर यांनी प्रत्येक समाजाला बोलवून निधीचं वाटप केलं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं असेल त्या त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कुठेही मागं पुढं न पाहता निधी दिलेला आहे. मग तुमचं उकडगावचं विहार असेल तिथं पण निधी दिला, तुमचं लिंबुनी बुद्ध विहार असेल त्या विहाराला पण निधी दिला, तुमचं धम्मदी बुद्ध विहार असेल त्या विहाराला सुद्धा निधी दिला, तुमचं खडकीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं भवन आहे त्याला सुद्धा निधी दिला. ज्या ज्या ठिकाणी समाजाने मागणी केली त्या त्या ठिकाणी या आमदार साहेबांनी निधी दिला. आणि तुम्ही म्हणता का हे दलित समाजाला मागे की असता, हसण्यासारखी गोष्ट आहे, हे समाजाला न पटणारी गोष्ट आहे. म्हणून थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काहीतरी स्क्रिप्ट आली, नेत्यांनी बोलायला लावलं म्हणून आपण बोलायचं, हे चुकीचं आहे. हे समाज कधी ऍक्सेप्ट करणार नाही. समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा समाज आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही पण उठसूट काही आरोप करू नका. तुम्हाला लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने जा. मी वारंवार सांगू राहील तुम्हाला, तुम्ही आरोप करू नका. कारण स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे होते. ते महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आपल्या कारखान्याच्या आवारामध्ये त्यांनी बांधून दिलेलं आहे. हे जर दलित समाजाला जर खच्ची केली असती त्यांनी कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं असतं, याचा पत्रकार बांधवांनो तुम्ही सुद्धा विचार करा. त्याच्यानंतर कोपरगाव तालुक्याचे लोकनेते अशोक दादा काळे हे निवडून आल्याच्या नंतर या कोपरगाव शहरामध्ये जे आज दिमागदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दिसतंय ते सुद्धा या लोकनेत्याने बनवलेलं आहे. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आणि ते जे स्मारक आहे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं स्मारक व्हावा ही आशुतोष दादांची आत्मीयता आहे. म्हणून मला असंख्य ठिकाणी पाठवलं दादांनी का तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, स्मारक पहा आणि आपल्या कोपरगावचं स्मारक महाराष्ट्रात 1 नंबर झालं पाहिजे. त्याच्यासाठी 1 कोटी नाही, असे 10 कोटी रुपये निधी लागला तरी मी उपलब्ध करून देईन.
असा हा आंबेडकरी चळवळ जपणारा नेता आणि त्या नेत्यावर तुम्ही उठसूट काही पण आरोप करायचे हे आम्ही सहन करणार नाही. हे जे इथून पुढे जर कोणी आरोप केले, काही काही तर काही पण बोलत होते, त्यांना काय कुठं किंमत नाही, ते असे लोक काही पण बोलायला लागले का आम्ही असं करून तसं करून हे करून ते करू, हे चालणार नाही. लोकशाही पद्धतीने जा, लोकशाहीने तुम्हाला काय करता येईल ते करा, परंतु तुम्ही जर दमबाजीची भाषा करीत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार. कारण आम्ही सुद्धा भीमसैनिक आहे, आम्हाला सुद्धा भीमटोला देता येतो, परंतु लोकशाही मार्गाने चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आम्ही डोक्यात घेऊन चालणारे लोक आहे. त्याच्यामुळे तुम्ही भीमटोल्याची भाषा करू नका. आणि माझं अजून एक सांगणं आहे का तुम्ही या लोकशाहीमध्ये आहात, हुकुमशाहीमध्ये नाही. कालची पत्रकार परिषद जर पाहिली तुम्ही तर तिथं डायरेक्ट आरेरावीची भाषा, कोणी काय म्हणतो, कोणी एक जण तर म्हणतो आम्ही रस्त्यावर धरू, ही भाषा झाली का? म्हणजे जसे नेत्याचे गुण तसे यांच्यातच उतरल्यासारखे झाले. ज्यांनी 30-35 वर्ष काळे पार्टीमध्ये काढले ते ही बाजू मांडून राहिले, हे असं बोल राहिले, तर हे योग्य नाहीये. समाज सर्व जाणतो. समाज येणाऱ्या काळामध्ये ज्यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावलं त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस समझोता करण्यात आला होता असा आरोप करण्यात आला. नाही, आता ते काय ते काही पण बोलतील, त्यांची चिठ्ठी टाकली होती ना. जसं म्हणतात ती एक म्हणे, तो क्या करेगा पांडू, त्याला काय करू शकत नाही. जर त्यांची चिठ्ठी निघाली असती तर अशोक दादांनी त्यांना नगराध्यक्ष केला असतं ना, पण त्यांच्या नशिबातच नव्हतं, त्यांचा राजयोग नव्हता, त्याला काही पार्टी करू शकत नाही ना. तुम्हाला नगराध्यक्ष पदापर्यंत जाणं सोपं नाही ना हो. हा, जर आज जर तुमचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं, त्याच्यासाठी तुमची पार्टी काय करते त्याचं आत्मपरीक्षण करा. जात पडताळणी समितीने जो निकाल दिला ते निकाल लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केलाय असा आरोप झालेला आहे कालच्या पत्रकार परिषदेत. नाही, हा चुकीचा आरोप आहे ना. काल त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांनी तिथं दबाव टाकला. अरे बाबांनो, आमदार साहेबांनी तिथं दबाव टाकला, तुमच्याकडे बी आमदार आहे, सत्तेतलेच ते बी आहे. हा, मग त्यांनी का माघार घेतली? आमचं म्हणणंच ते का तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमच्याच पार्टीने तुमचा घात केला आणि हे सगळं समाजाला माहिती का त्याच पार्टीने यांचा घात केला. हा साधा सोपा प्रश्न आहे. कालच्या भारतीय जनता पार्टीच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण कोपरगावचे लोकप्रिय आमदार श्रीमान आशुतोष दादा काळे साहेब यांच्यावर जी चिखलफेक झाली त्या चिखलफेकीचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. मुळात या घटनेमध्ये जी आपली कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पार्टीच्या वतीने आमचे जे पराभूत उमेदवार त्यांनी 2-3 जणांवर आक्षेप घेतले होते. ते एका व्यक्तीवर म्हणजे स्पेसिफिक असं ॲलिगेशन केलं नव्हतं, 2-3 जणांवर केलं होतं. त्याच्यामध्ये एकांचा निकाल लागला. बरं, निकाल लागला, संविधान तुम्ही म्हणता आम्ही संविधान मार्गाने जातो, आम्ही पण संविधानिक मार्गाने जातो. संविधान सर्वांना सारखं आहे, त्याच्यामध्ये जाण्याचा न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मात्र जखम मांडीला आणि मलम शेंडीला हे कुठं चालणार? याच्या समाजाचा काय विषय? हा तुमचा वैयक्तिक विषय, व्यक्तिगत विषय असताना तुम्ही त्या गोष्टीला भरकटू नका आणि त्याचा राग कोणावर काढू नका. आज एकाचा निकाल लागला, उद्या दोघांचा काही बिल निकाल लागू शकतो. पण याच्यामध्ये उगाच समाजाला मध्ये ओढू नका. समाज हा आमदार आशुतोष दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारे समाजाला वेठीस धरलेलं नाही. काय बोला काय नाही, आम्ही डायरेक्ट आलो. आता आम्ही ग्रामीण भागातून डायरेक्ट बसलो. इथं जे बोलतोय ते स्पष्ट बोलतो. काही इथं कोणावर अन्याय वगैरे करायचा संबंध नाही. नेत्यांना दोषी ठरवायचं कारण नाही, कारण निवडणूक असते ही काय, आणि निवडणुकीला आपले कागदपत्र आपण क्लिअर देणं हे आपलं काम आहे. आणि त्यांच्या नेत्यांना माहित होतं यांचे कागदपत्र कसे काय, तरी त्यांच्या नेत्यांनी उमेदवारी त्यांना दिली. आणि जात पाडताना जे कागदपत्र पाहिल्यानंतर काय आपलं काम आहे काय पूर्तता करणं. इथं कुठल्याही नेत्याची किंवा आमदार साहेब काळे साहेबाची याच्यात काही भूमिका नसती. निवडणूक लढल्यानंतर आपल्याला स्वतःला आपले स्वतःचे कागदपत्र द्यायचे असत्या.
आणि 6 महिन्यात जरी पडताळणी करायची तर आपण पूर्तता करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलाय. इथं निकाल नाही लागला तर सर्वोच्चात जातो मी, आणि तिथं निकाल लागला तर आम्हाला कुठं आणले. तुम्ही काळे साहेबाचे तर कट्टर समर्थक होते, तुम्हाला मोठं काळे साहेबांनी केलं नाही, पण अध्यक्ष पदापर्यंत तुम्ही तिथं पोहोचलेले. आणि व्यक्तिगत काळे घराण्यावर कोणी आरोप करायचा प्रश्नच नाही. कारण हे जे काम आहे हे कागदपत्राचा निवडणूक लढवण्याचं आहे. पात्रता न पात्रता सिद्ध करायचं काम हे स्वतःच आपलं आहे. तर आमदार साहेबावर दोष देऊन काय उपयोग नाही. तुम्ही सिद्ध करा, आम्हाला सगळ्याला आनंद आहे. पण समाजाचा इथं काही दोष नाही, काय समाजावर काय अन्याय झाला का काही तर व्यक्तिगत समाजाचा काही प्रश्न येत नाही. ही निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप होऊ शकत्या, पण समाजावर कुठला अन्याय वगैरे व्हायचा काही प्रश्न नाही. पुढे चुकीचं सांगायचं. आज जे कोळपेवाडी कारखान्यामध्ये जे कर्मचारी आहे, सगळ्यात जास्त कर्मचारी आज कोपरगाव कोळपेवाडी कारखान्यामध्ये एक बौद्ध समाजाचे कर्मचारी होते आणि आहे अजून बी. म्हणजे सांगायचं चुकीचं आणि लोकांची समाजाची दिशाभूल करायची, या पद्धतीनं समाज सुद्धा काय आता अज्ञान राहिला गेलेला नाही. असाच एक प्रसंग आमच्यावर जे आला होता. आम्ही त्या रमेश घोडराव एक व्हाईस होते, त्यावेळेस आम्ही कारखान्यात गेलेलो असताना, संजीवनी कारखान्यामध्ये गेलेलो असताना त्या ठिकाणी जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी बसलो. आम्ही बसेल असताना रमेश घोडरावनी बेल वाजू तरीच त्या ठिकाणी शिपाई उपलब्ध झाला नाही, शिपाई आला नाही. आणि स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाणी आणावं लागलं. आणि ते आज दिमाखाने सांगतात का मला माझ्यासाठी एवढं केलं आहे. अहो, तुमच्यासाठी काय केलं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. का तुम्हाला फक्त एक कटपुतली म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं गेलं होतं. अधिकार तुमच्याकडे शून्य नव्हते. जर शिपाई जर तुमच्याकडे जर पाणी आणून देत नाही म्हणल्यानंतर याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे की तुमच्याकडे किती अधिकार होते म्हणून. अशा पद्धतीनं लोकांची समाजाची दिशाभूल करायची. आशुतोष दादा समाजाची खच्चीकरण करतात. जर आशुतोष दादांना जर समाजाची जर खच्चीकरण जर करायचं असतं तर विजयराव त्रिभुवन सारखा माणूस आज ग्रामीण भागामध्ये राहतो आणि त्या माणसाला त्याच्या भावजाईला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तिकीट देऊन निवडून आणलं. ही एक फार मोठी समाजाची एक भूषणाची गोष्ट आहे. आज झोपडपट्टी भागामध्ये ज्या वेळेस आम्ही दादांकडे गेलो, एक भंगारचं दुकान असलेला माणूस इम्तियाज अत्तार म्हणून, दादांनी आमच्या आग्रहस्तो, राजू भाऊ शिरेने आमच्या आग्रहस्तो दादांनी त्या सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं. कारण की दादा हे सर्वसामान्यांचे नेते आहे, सर्वसामान्यांचा विचार करणारे नेते आहे, सगळ्या जाती धर्माचा विचार करणारे लोक आहे. कधीच ते जातीभेद करत नाही, कधी एक कुठल्या समाजाला माग खेचण्याचा प्रयत्न करत नाही, समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आज त्या ठिकाणी जेव्हा लिंबुनी बुद्ध विहाराचा ज्या ठिकाणी दानाचा विषय आला तर राजा भाऊनी मी दोघांनी त्या ठिकाणी त्या लिंबुनी विहारामध्ये दान देण्याचं दादांना आम्ही सूचना केली का खरोखर दादा या ठिकाणी गरज आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. दादांनी कुठलाही विलंब न करता आमच्या दोघांच्या शब्दाला होकार देऊन त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. आणि हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे का आतापर्यंत ज्या सामाजिक कामामध्ये जे दादांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, ते खरोखर अनमोल दान आहे. आणि आपण खरोखर त्यांना लोकप्रिय आमदार, हे खरोखर आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहे. आणि खरोखर त्यांनी लोकांसाठी जे काम करताय, लोकांसाठी जे धावपळ करताय, लोकांना ते आपुलकीनं वागवताय, लोकांवर ते मायाचा हात फिरवताय. आणि अशा आमदाराला तुम्ही जर नावं ठेवत असताल तर आपला मागचा इतिहास आपण बघितला गेला पाहिजे. अध्यक्षांनी सांगितलं का तुमचं दुर्भाग्य आहे का तुमची ते चिठ्ठी त्यावेळेस निघाली नाही. आम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. ज्या वेळेस तुम्हाला नगर अध्यक्ष पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली, पण तुमचं नशीब त्या ठिकाणी तुम्हाला ते लाभ मिळाला नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे त्या पद्धती. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.